हॅलो. काफ़ी जास्त स्ट्रेस येऊन राहिला आज. आय डोंट नो बट आय जस्ट फील रिअली स्ट्रेस. चला समजून नाही येऊन राहिलं का चला मी गलती का करून राहिलो राव. म्हणजे एक प्रकारे असते ना का का तुम्ही स्ट्रेसमध्ये आहे, म्हणजे समजा तुमचा रिझल्ट लागणार आहे तर तुम्ही कसे एक प्रकारे स्ट्रेसमध्ये राहता राव, तणावमध्ये राहता. चला का होईन का नाही, का होईन का नाही. तर यासाठी रिझन पण काफी फेअर असते राव, का तुमचा रिझल्ट लागून राहिला आहे. राईट नाव माझी तशी कोणती कंडिशनच नाही आहे राव. हां, मी इथे आहे, माझा कोणता रिझल्ट पण लागून राहिला तरी बहुत जास्त भीती लागून राहिली. आणि भीती कशाची राव मला पण नाही कळून राहिला आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून असं वाटत आहे का हे बहुत भयानक आहे, खूप भयानक आहे. आय डोंट नो. आणि अशी फिलिंग येत आहे का इट जस्ट लाईक जशी जेव्हा मला नाही का फिलिंग आली होती जेव्हा मला यांनी पकडलं होतं, पोलीसवाल्यांनी, ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी पकडलं होतं. माझ्यापाशी लायसन वगैरे नव्हतं. तेव्हा साला माझ्यापाशी ना पैसे होते ना लायसन होतं. सो जस्ट लाईक बीइंग का बहुत जास्त. आणि तेव्हा मी होतो नागपूरला. सो त्यावेळेस जी फीलिंग होती ना बस सेम फीलिंग आता आहे राव. आणि बहुत बहुत भीती लागून राहिली. बट आता याच्यामध्ये भीतीदायक सांगण्यासाठी कोणी ट्रॅफिक पोलीस नाही, तर इथे आहे आपली लाईफ. या चला जर समोरचा विचार केला ना भाऊ तर त्याला बहुत भीती लागते. म्हणजे त्याला समजतच नाही राव की का करावं का नाही, कसं आपली डेस्टिनी क्रॅक करू आणि कोणत्या पद्धतीनं आपण आपल्या लाईफला एक प्रकारे नवीन चालना वगैरे देऊ. चला काही समजूनच नाही राहिलं तू, म्हणजे कसं करायचं का करायचं. म्हणजे मी असं बाहेरून तर दिसून राहिलंय का खूप एन्जॉय करत आहे, आतून बहुत जास्त. या ॲक्च्युली आज वडिलांनी कसं, आई एवढा जास्त प्रश्न वगैरे विचारन तर आपल्याला काही जास्त इफेक्ट वगैरे होत नाही. बट वडील जेव्हा विचारते का भाऊ ड्युटी पाणीचं कसं काय, समोर प्रोग्रेस काय दिसून राहिला आहे, तर तेव्हा भीती लागते राव. या कारण आय डोंट नो यार, चला मी कसं करू काही कळून नाही राहिलं आहे. का तुला जॉबचं टेन्शन येऊन राहिलं आहे का? या डेफिनेटली ऑफकोर्स नाही, जॉबचं टेन्शन तर येणार आहे. कारण कसं आहे की मी जॉब सोडून आलो आहे आणि आता मला नवीन जॉबसाठी मी प्रयत्न करून राहिलो आहे. बट ती गोष्ट आपल्याला एकदम भेटून नाही राहिलं, त्यासाठी आपण ट्रेनिंग करून राहिलो आहे. बट त्यासाठी टाईम लागत आहे.
आता मी या स्ट्रेसला कमी करू तर कसं करू रो? हा म्हणजे जस्ट बिईंग. प्रॉब्लेम काय सरळ एलॉबरेट कर. पहिले प्रॉब्लेम सांग आणि त्याच्यावर सोल्युशन घे. प्रॉब्लेम सांग पहिले. या प्रॉब्लेम एक आहे की आता पहा, आता मोठे आई मोठे वडील दोघही जण गेले राजस्थानला. आजी आहे घरी त्या मोठ्या वाड्यामध्ये. आजी राहते घरी. आता काय आहे की जे 4 दिवस आम्ही एन्जॉय केले होते पिंटीच्या घरी, इट जस्ट लाईक रिअली अनफॉरगेटेबल मोमेंट. म्हणजे तो मोमेंट इतका मस्त बनला की तो जरा कधी विसरूच शकत नाही, इतका माहोल बनला. मग त्याच्यानंतर तो मोमेंट कधी बनलाच नाही राव. इट जस्ट बीन 2 इयर बिफोर, 2 वर्षा अगोदर. तर त्याच्यानंतर हा मुवमेंट कधी बनलाच नाही, कारण कोणाचं घर एवढं खाली होतच नाही राव. या कोणी ना कोणी कधी ना कधी राहत. तर मग मी विचार केला की आता समजा मोठे वडील नाही आहे, आजीचं एवढं काही मॅटर नाही आहे. आजी कुठल्याही कोपऱ्यात वगैरे राहिली तरी राहते. तर तो 4 दिवस जे आपण सेलिब्रेट केले पिंटीच्या घरी, तेच मोमेंट आपण या वाड्यावर समज जर केले तर इट जस्ट लाईक बिईंग रियुनियन. म्हणजे काफी मजा येईन, सगळेजण येईन, मटण बनवू, डान्स वगैरे करू. तो मोमेंट जस्ट बीइंग सच अमेझिंग थिंग. तर मी या गोष्टीमुळे काफी एक्साइटेड होतो. तर मी काय ठरवलं होतं की मटण बनवू बा, चिकन बनवू, जमलंच तर लपन छुपन खेळू, नाईट आऊट करू वगैरे, आणि जमलंच तर दारू वगैरे नाही, बट तो एक प्रकारे ऑप्शनलमध्ये होता दारूचा प्रोग्राम. बट लपन छुपन खेळू, डान्स वगैरे करू, नाईट आऊट तर सर्वात डेफिनेटली, आणि लपन छुपन, तर हा विचार केला मी. पण त्याच्यानंतर काय झालं की आता मोठे वडील तर चालले गेले. नंतर मी पिंटीला वगैरे म्हणलं का 4 दिवस करायचे का सेलिब्रेट, जसं नाईट आऊट वगैरे करायचं का? तर म्हणे तू प्रतीक म्हणे, हा आपला सोबत म्हणे की राव पढाई वगैरे करायची आहे राव. कसं आहे म्हणजे सोबत पण पढाईला करून राहिला आहे वैभव, विशाल, पॅडी. म्हणजे ज्याप्रमाणे अगोदर नाही का आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो ना, त्याप्रमाणे आता असं कॉन्टॅक्ट नाही आहे. या म्हणजे कसं पहिले फोन केला की सौजन रेडी राहत होते, आता तसं नाही राव. प्रत्येकाची सिच्युएशन असते, याला असं त्याला असं. आणि मी प्रॉपरली समजतो का याच्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे हा बंदा येऊन नाही राहिला. सो हे फॅक्ट आहे. मग मीच त्याला कॅन्सल करून टाकलं की राव जाऊ दे म्हणलं, नाईट आऊट वगैरे कॅन्सल, बाकी सगळं कॅन्सल. जमलं तर आपण चिकन आणू आणि काम खतम करून टाकू. बट या गोष्टीसाठी राहुल खूप जास्त एक्साइटेड होता. कुठं दारूसाठी, का त्याचं घर खाली आहे तर दारूसाठी खूप जास्त एक्साइटेड. तर दारूसाठी एक्साइटेड होता, म्हणजे दारू आणायची बा, दारू प्यायची बा. तर मग आता आली प्रॉब्लेम कोणती? समज आपण दारू पिऊ शकत नाही घरी, ऑफकोर्स पिऊ शकतो, आणि कोणी काही म्हणणार नाही आणि कोणाला काही माहीत पण होणार नाही. ओके ठीक आहे. पहिले घरचं सांग, घरचं का प्रॉब्लेम आहे? घरचा प्रॉब्लेम हा आहे का ज्या दिवशी आम्ही प्रोग्राम करून राहिलो आहे त्या दिवशी रविवार आहे, आणि रविवारी संडे म्हणजे वडिलांना सुट्टी, सगळेजण सुट्टी, सगळेजण घरी राहीन. आणि मी राहीन तिथे मोठ्या वडिलांच्या घरी, म्हणजे आपला प्रोग्राम करायसाठी. तर मग साहजिक आहे की आई विचारन का कशासाठी चालला बा तिकडे, घरी थांब. तर मी म्हणतो मग माझ्यापाशी का कोणतं रिझन राहीन का असंच आमचा काहीतरी प्रोग्राम आहे. मग तेव्हा आईला एक प्रकारे थोडासा शक येईन आणि मग ते येऊन पाहीन. बट असं तर काही होणार नाही. या म्हणजे मी असं काही विचार वगैरे करत नाही, असं काही मी माझ्या आईला ओळखतो, आणि असं सांगू नाही दिलं का आमचा थोडासा मटणाचा प्रोग्राम आहे, तरी असं काही म्हणणार नाही. इट जस्ट बीइंग रिअली नाईस आणि ओके टू विथ इट. आता ठीक आहे, घरचा काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. मग प्रॉब्लेम कोणता आहे? प्रॉब्लेम हा आहे का दारू. यस, आता दारू आणायची आहे. ॲक्च्युली आजचा शुक्रवार आहे
आणि उद्याच दारू आणायची. आणि आता दारू आणण्यासाठी आहे कोण, तर फक्त मीच आहे. आणि काफी जास्त स्केरी वाटून राहिलं, खूप जास्त भीतीदायक वाटून राहिलं आहे. व्हाय काऊन? कारण कसं आहे की मागच्या वेळेस मी दारू आणली होती, कशासाठी सांगू, मागच्या वेळेस सांगू, न्यू इयरला मी दारू आणली होती. तर भाऊ पैसे माझेच होते 2,000 रुपये. आणि मी ठरवलं होतं की 2,000 रुपये माझे जाईन आणि हे फक्त दारूसाठी जाईन. आणि वॉटेवर जो काही खर्च येईल तो मीच करेन. सो फुल जो कॉन्ट्रीब्युशन होतं तो माझं होतं. कमी जास्त वगैरे झालं तरी मी पाहून घेईन म्हणलं, आणि कमी जास्त झालं तर मी स्वतःला ब्लेम करेन या. आणि त्यावेळेस माझी ड्युटी पण होती, त्यामुळे 2,000 रुपये कसं तरी ॲडजस्ट झाले या. बट आता माझ्यापाशी 2,000 रुपये नाही आहे. 2,000 का 200 रुपये पण नाही या. आणि असं समजा दारूसाठी जर पुन्हा असं काही करतो म्हणलं तर मग प्रॉब्लेम एक आहे की नागपूरवरून दारू आणू कशी. आणि सर्वात इम्पॉर्टंट थिंग हे आहे का तिथे गेल्यावर समजा दारूचा बजेट आपण विचार करून गेलो का 160-150 रुपयाची होईल. तिथे 200 रुपये समजा जर निघाले तर तिथे 200 रुपये निघाले तर मी कोण्या गांडीत माने. 200 रुपये निघाले तर भाऊ बियर खूप महागाच्या पडतात. म्हणजे 1200 नाही, 1600 रुपयाचे तर फक्त बियर होऊन जाईल 8, आणि वोडका तो अलग. म्हणजे 1500चा बजेट आहे, 2,000 वर जाईल, आणि बाकीचे 400 रुपये कोण देईन राव. ते येईल माझ्या. बरं ते ठीक आहे. बट दारू घेतल्यानंतरही नाही का 10 जण विचारते, भाऊ तू ही बॉटल आणली का, ती बॉटल आणली का, हे याला एवढी प्राईसची आणायची होती, एवढं हे. म्हणजे कसं आहे की दारू घ्यायच्या अगोदरही स्ट्रेस राहीन, दारू घेतल्यानंतरही स्ट्रेस राहीन. का पोट्ट्याला आवडन का नाही, का पोट्टे म्हणून अबे यार मी ते हे म्हणलं होतं आणि तू हे आणली. म्हणजे त्यांना नाही का माझी सिच्युएशन कळणार नाही राव. तर त्यावेळेस नाही का मला डिसिजन घ्यावं लागलं, कारण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. आणि 10 फोन करून तुम्हाला काही सोल्युशन निघणार नव्हतं राव. सो मग आता मी एक प्रकारे याला फोन केला, आपला जो अनुप आहे त्याला फोन केला मी, आणि त्याला म्हणलं राव मला थोडीशी या दारूची सोय वगैरे लावून दे, कारण आता आपल्यापाशी बजेट कमी आहे आणि आता असं करायचं आहे. सो या तर मग तो म्हणे ठीक आहे म्हणे, तू म्हणे पहिले येऊन जा म्हणे नागपूरला आल्यावर आपण तुझं सगळं सामान घेऊन घेऊ म्हणे. ठीक आहे. अजून दुसरी गोष्ट म्हणजे ही आहे की पैसे. तर आता भाऊ नाही का मी हे नाही करत, म्हणजे एकदम म्हणजे मी स्वतः खर्च करीन, आणि मी माझा स्वतः घरचा प्रोग्राम आहे त्यामुळे स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन करणार आहे. हा धोका गेला आहे. म्हणजे जोपर्यंत मला पैसे भेटणार नाही ना, घंटा मी माझ्या हातचा एक पैसा नाही काढणार या. कारण मी वन मॅन टीमवर बहुत जास्त पैसा खर्च केला आहे या, आणि मला माहिती आहे दारूवर किती पैसे जाते. आणि मी आत्ताच माझं वॉलेट चेक केलं आणि माझ्यापाशी पैसा नाही आहे. आणि मी वडिलांना कोणा तोंडाने मागू राव की मला दारूसाठी पैसे पाहिजे. इट्स रॉंग, रिअली रॉंग या. ही एक अजून एक गोष्ट आहे. दुसरी अजून एक गोष्ट आहे की भाऊ मी आज क्लासेसला नाही गेलो. आज मी ठरवलं होतं की जाईन, आणि न जाण्यासाठी दुसरं कोणतं कारण पण नव्हतं. तर मी तयारी केली, सगळं केलं. प्रॉब्लेम काय झाला की मी गाडी पाहण्यामध्ये थोडीशी गलतीपणा केली. मला वाटलं नेहमीप्रमाणे 11:15 वाजताची गाडी राहते म्हणलं, LTT वगैरे गाडी राहीन म्हणलं. तर मी पाहतो तर काय का फक्त शालीमार आहे 11:30 वाजता, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 2:30 वाजता आहे नागपूर कोल्हापूर. मधात कोणतीच गाडी नाही राव नागपूरसाठी जाण्यासाठी. तर मग आला प्रॉब्लेम राव. म्हणजे आता गाडी नाही तर मग आता जाऊ कसं. मग घरीच होतो यार, दिवसभर घरी होतो. ठीक आहे, आता घरी होतो, झोपलो, तर याच्यामध्ये पुन्हा रिग्रेट येऊन राहिला कसं मी काहीच नाही. म्हणजे मला वाटते का मला काही ना काहीतरी करायचं आहे,
आणि यासाठी मेहनत करायची आहे. आणि मेहनत का करून राहिलो मी? क्लासेस पाडून राहिलो आणि घरी येऊन झोपून राहिलो राव. काही फॅक्ट आहे का राव? असं करून आपल्याला समोर का भेटेल? काहीच नाही. आणि या सिच्युएशनवरून उभारताच का नाही का मी वडिलांना घ्यायला गेलो, तो वडिलांनी असं विचारलं की बाबू ड्युटी पाण्याचं काय, कुठपर्यंत गेलाय प्रोग्रेस काय वगैरे. त्याच्यावरून पुन्हा स्ट्रेसमध्ये आलो. आणि त्याच्यानंतर हे दारू. आणि नंतर वडिलांनी विचारलं की आता बीईचं काय सुरू आहे तुझं, किती सब्जेक्ट बॅक लागले आहे. ते पण एक प्रॉब्लेम. आय डोंट नो, म्हणजे लॉट्स ऑफ थिंग्स गोईंग ऑन. त्याचं सोल्युशन काय? आता इथपर्यंत आलं, ठीक आहे. सोल्युशन काय? सोल्युशन एक आहे, पहिले दारूचं आहे. आता उद्या सकाळी कॉल कर सगळ्यांना. उद्या आत्ताच गाडी पाहून घे का उद्या कोणकोणत्या गाड्या आहे आणि तुला कोणत्या गाडीत जायचं आहे. ठरव का तुला 11:30 वाजता शालीमारने जायचं आहे. तर मी बरोबर 9 वाजता सगळ्यांना फोन करतो. 10 वाजेपर्यंत समजा जर पैसे जमा झाले, कोणाचे झाले नाही झाले वॉडेवर, जोपर्यंत आपल्यापाशी 1000 रुपये जमा होत नाही तोपर्यंत तू म्हणूच नको का भाऊ मी दारू आणतो. कारण स्वतःचे पैसे देऊन स्वतः कुठं पैसे घे, मी वडिलांना पुण्या तोंडाने मागेन राव. माझ्याच पाशी पैसे नाही, माझे 200 रुपये टाकेन होती, मी का घंटा टाकेन राव? विचार करणं मग. सिम्पल फॅक्ट आहे. म्हणजे जोपर्यंत पैसे भेटणार नाही मी स्टेप फॉरवर्ड होणार नाही. मी सरळ म्हणेन भाऊ पैसे माझ्यापाशी पण नाही राव आणि तुम्ही तुमचा जुगाड करा राव पैशाचा. म्हणजे काय, तुम्ही हे म्हणताय ते म्हणताय, लवडा लसूण म्हणत आहे, पण त्या लवडा लसूणसाठी पैसा पण तर लागते राव. बडवायचं म्हणत आहे, कोणी वाईन म्हणत आहे, असं तसं, बट पैसा पण भोकातून आणू मी. पैसा नाही तर मग नाही, तर मग मी स्टेप फॉरवर्ड होणार नाही. आणि समजा जर हो नोज 1000 रुपये वगैरे झाले जमा, तर मी नागपूरला जाईन, अनुपसोबत फोन करीन, त्याला बोलवीन. आणि घ्यायचं काय? घ्यायचं आहे बडवायझरच. या स्वतःचं डोकं बिलकुल लावू नको. आणि समजा जर बजेटमध्ये नाही होत असेल तर 10 डाव फोन लाव, 10 डाव डोकं खराब कर. या असं आहे तसं आहे तसं आहे तसं आहे. आता माझ्यासोबत यायला कोणी तयार नाही. आता वैभव पण नाही, राहुल पण नाही, विशाल पण नाही. आता म्हणजे मलाच जायचं आहे आणि मलाच एकट्या आणायचं आहे. तर मग काय, मग मी अनुपचीच मदत घ्यायचा. तर नाही जमलं तर 750 तर 300 किंवा 500 म्हणजे घेईन, नाही तर कॅन घेईन. बेटर आहे. आणि वोडकाचं ते विचार सोडून घे, पहिले बिअरच बोल का, बडवायझर बिअर, 8 बिअर, दॅट्स इट, दॅट्स ऑल. बाकी काही नाही. आणि क्वेश्चन राहिला आहे तो क्लासेसचा, तर उद्या तू नागपूरला चाललाच आहे, तर क्लासेस करून घे. तेव्हा जर पैसे निघाले, तर तुला पैसे भेटले तू दारू घेऊन ये, जर पैसे नाही भेटले तू क्लासेसला जा, क्लासेस करून ये. सिम्पल, ठीक आहे. हां, काही जास्त प्रॉब्लेम नाही, राईट. आणि आता बीईसाठी अजूनपर्यंत मी एक्झाम फॉर्म नाही भरला आहे. तर मला थोडंसं आता सोमवारी कॉलेजमध्ये जावं लागेल आणि थोडंसं बोलावं लागेल थोडंसं. आता मी अनिल काकडेसोबत फोन करणार होतो, बट तो काइंड ऑफ बिझी होता, त्यामुळे उचलला. सो धिस 85 एपिसोड, या म्हणजे 85 एपिसोडच म्हणावं लागेल, बाकी तर काही नाही. सो दिस इज द एंड. दिस इज द माया 85 एपिसोड नंबर 873. राईट नाउ वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. Thank you.